निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्ष आक्रमक, 1 नोव्हेंबरला काढणार विराट मोर्चा. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं पुन्हा लाव रे तो व्हिडिओ, पंतप्रधान मोदींच्या जुन्या भाषणाचा दाखवला व्हिडिओ. राजू शेट्टी धंगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण. सर्व व्यवसायांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचाही उल्लेख. मोहोळ यांना राग येणं स्वाभाविक आहे, धंगेकरांची प्रतिक्रिया. मोहोळांची ईडी मार्फत चौकशी करण्याचीही मागणी. ऐन दिवाळीत नाशकात उद्धव ठाकरेंनी फोडला बॉम्ब, भाजपचे 2 शिलेदार, कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात भाजपच्या संगीता गायकवाड, पती हेमंत गायकवाडांचा प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार, आमदार संतोष बांगर यांचं थेट वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू, महादेव जानकर यांचा स्वबळाचा नारा. महाविकास आघाडीसोबत स्थानिक पातळीवर युतीचेही प्रयत्न. भुजबळ वडेट्टीवारांमध्ये वाद होत असल्यानं ओबीसींनी कुणाकडे पाहायचं, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा सवाल. वडेट्टीवारांचा व्हिडिओ सभेत दाखवायला नको होता, वाघमारेंचं मत. काँग्रेसचं राज्यभर पिठलं भाकर आंदोलन, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नसल्यानं काँग्रेस आक्रमक, सरकार विरोधात काँग्रेस उतरणार रस्त्यावर. मतदार याद्यांवर बोलून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, विरोधक भावनिक वातावरण निर्माण करताय, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची टीका. शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा मेधा कुलकर्णींचा आरोप. ऐतिहासिक स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ, नमाज पठण केल्याप्रकरणी पतितपावन संघटना आक्रमक. बंडू आंदेकर टोळीतील एका गुंडाला अटक, वनराज आंदेकरच्या हत्येचा घेणार होता बदला, मकोका अंतर्गत कारवाई केल्यावर झाला होता फरार. दिवाळीतही अतिक्रमणाविरोधात महानगरपालिका आक्रमक, छत्रपती संभाजीनगर मधल्या जिन्सी परिसरातील अनधिकृत बांधकाम तोडलं, नागरिकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेची कठोर कारवाई. 3 महिन्यांनंतर बेपत्ता तरुण सापडला, कुटुंबियांनी मृत समजून थांबवलेला शोध. वाशिमच्या कारंजा शहरातील घटना. मालेगावातून अपहरण केलेल्या 2 जणांची सुटका, आरोपींना ओडिसामधून अटक. कर्जमाफीची 2017 मधील रक्कम 6 आठवड्यात द्या, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ. शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा, उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवा, शिवाजी पार्क रहिवासी संघटनेची मागणी.